महाराष्ट्रामध्ये 7 मे रोजी बहुचर्चित असणाऱ्या माढा, सोलापूर, सातारा, बारामती यासह अन्य मतदारसंघात मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. या मतदान प्रक्रियेनंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्हीही पक्षाच्या नेत्यांकडून विजयी दावा केला जातोय. त्याचप्रमाणे माढा आणि सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच बालेकिल्ल्यावर आता पुन्हा एकदा शरद पवार वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून आले. यामध्ये त्यांनी त्यांचे जुने सहकारी मित्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांचे पुतणे धैर्यशील दादा मोहिते पाटील यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून माढा मतदारसंघात घोषित केले. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी शरद पवारांनी पायामध्ये भिंगरी बांधून जवळपास मोठ्या 6 ते 7 जाहीर सभा पवारांनी घेतल्या. यामध्ये करमाळा, सांगोला, फलटण, पंढरपूर, अकलूज या ठिकाणी सभांचा धडाका दिसून आला. तसेच वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा त्यांनी माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात आपला झंझावात पवार यांनी दाखवून दिला. पक्षफुटीनंतर शरद पवार हे हतबल होतील अशी चर्चा असताना पवार मात्र राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होऊन माढा आणि सातारा त्यांनी विकास कामे, मोदींची हुकुमशाही, फोडाफोडीचे राजकारण या गोष्टीची जाणीव करून देत माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आणि सातारा लोकसभेत निष्ठावंत कार्यकर्ता शशिकांत शिंदेंना संधी देऊन तुतारी वाजवण्याचे आवाहन केले होते. शरद पवार यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन माढा आणि सातारा लोकसभेमध्ये तुतारीला पसंती दिली. यामध्ये मागील 2 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर शरद पवार हे आले असता त्यांनी माढा, सातारा, बारामती या तिन्ही जागेचा आढावा घेतला असता या तिन्ही जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवारांचा चांगल्या फरकाने विजय निश्चित असल्याचं सांगितलं. त्यामुळे शरद पवार यांनी माढा आणि सातारा मतदारसंघात टाकलेल्या यॉर्करमुळे महायुतीच्या माध्यमातून निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पवारांच्या यॉर्करमुळे महायुतीची विकेट पडणार आणि तुतारी बाजी मारणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सोलापूरसह सातारा जिल्ह्यात सुरू आहे.